आज चंपाष्टी निमित्त नळवणे गावात ह्या खंडोबाच्या दर्शनासाठी मोठ्या भावी भक्तांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. ट्रस्टच्या वतीने आपले काय स्वागत कराल, तुम्ही भाविकांना काय आवाहन कराल? खरं वास्तविक गेली 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्या कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमेच्या 2 यात्रा 2 वर्षापूर्वीच्या 2 यात्रा आणि चंपाषष्ठी गेल्या वर्षी त्या प्रादुर्भावामुळे झाली नाही. परंतु यावर्षी कोरोनाचे नियम पाळून शासनाने काही अटी शर्ती घालून परवानगी दिल्यामुळं आम्ही हा चंपाषष्ठी महोत्सवाचं आयोजन केलं आणि गेली 2 वर्ष या सोहळ्यापासून भाविक वंचित राहिले. श्रीच्या दर्शनासाठी ज्यांना आतुरतेने वाट बघत होते तो आज चंपाषष्ठीचा सोहळा आणि त्यानिमित्ताने भाविक असंख्य असे भाविक हजारो भाविक सकाळपासून गडावर येत आहेत आणि हे करत असताना आम्ही शासनाच्या जे नियम आहेत आम्ही अहमदनगर या ठिकाणावरून काही सिक्युरिटी एजन्सीमधून सिक्युरिटी गार्ड इथे तैनात केलेले आहेत. त्यामुळं आम्ही मंदिर आवारामध्ये प्रवेश करताना आमचा सुरक्षा रक्षक हा जर मास्क नसेल तर त्याला विनंती करतो मास्क घाल आणि मगच आत्म्यांना ठराविक अंतर ठेवण्याचं आवाहन करतोय आणि भाविकसुद्धा अगदी आमचं ते सूचनांचं तंतोतंत पालन करतायत आणि मास्कसुद्धा लावतायत आणि हे सर्व गोष्टी करत असताना पोलीस प्रशासनाने पण आम्हाला फार सहकार्य केलं. सकाळपासून अतिशय आनंदात उत्साहामध्ये हा तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत श्री कुलस्वामी खंडेराया यांचा जो चंपाषष्ठी महोत्सव आहे, कारण हा चंपाषष्ठी महोत्सव अतिशय महत्त्वाचा कुलाचार आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि हा कुलाचाराचा दिवस असल्याने असंख्य भाविक आपल्या कुलस्वामीला भेटण्यासाठी दर्शनासाठी येत असतात आणि हे करत असताना आम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतलेली आहे. भाविकांसाठी दर्शन रांग व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर भाविकांना पिण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था केलेली आहे. महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसादसुद्धा अगदी भाविक रांगेतून घेतात, शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून प्रसाद घेऊन आम्हाला सहकार्य करतात आणि हा अतिशय महत्त्वाचा सोहळा आज 2 वर्षांनी संपन्न होत असताना आमच्या गावाला अतिशय आनंद झाला आणि आम्ही ग्रामस्थ नळवणे ग्रामस्थ आणि श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट आम्ही सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करत आहोत आणि त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करत आहोत आणि आम्हाला पासून आत्तापर्यंत लाभलेला आहे आणि आत्ता तर अजूनही प्रचंड अशी दर्शनाची रांग चालू आहे आणि महाप्रसादाचाही कार्यक्रम चालू आहे आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे कीर्तनालाही बहुसंख्य लोक रात्री 7 ते 9 या वेळामध्ये हजर होणार आहेत आणि अशा पद्धतीचं नियोजन देवस्थानने आणि ग्रामस्थांनी या सहकार्यांनी परिपूर्ण केलेलं आहे आणि खरोखर आम्हाला अतिशय आनंदाचा क्षण वाटतो की गेली 1.5-2 वर्ष भाविक आपल्या श्रीच्या दर्शनापासून वंचित राहिले, त्या सोहळ्यांपासून वंचित राहिले. त्यामुळे सर्व भाविकांच्या चेहऱ्यावरती असं प्रसन्न असं वातावरण दिसून येते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न भाव बघून आम्हाला सुद्धा अतिशय आनंद होतो. आणि ज्या कोरोनाच्या काळाच्या आधी ज्या चंपाष्टीच्या निमित्ताने गर्दी व्हायची त्याचं असं 1.5-2 वर्षामध्ये कालांतर गेला. त्याच्यानंतर आता पुन्हा परत आपण नियमाचं पालन करून जे चंपाष्टीचा कार्यक्रम भरवला आहे त्यातून पुढं तफावत वाटते का, किंवा आधी काही लोक जास्त प्रमाणात उत्सव यात्रेने काही रोजगार निर्मिती होत होती काय यायचे? तसं बघायला गेलं तर अजूनही कोरोनाचे प्रादुर्भाव काही भागामध्ये असल्याने आणि नवीन व्हेरियंट महाराष्ट्रात काही ठिकाणी आढळल्यामुळे अजूनही म्हणावं अशी भाविक जी प्रतीक्षा होती ती तेवढ्या प्रमाणामध्ये भाविक आले नाहीत. कारण त्याला 2 कारणं आहेत. एक तर तो नवीन व्हेरियंट सापडला म्हणून भाविक अजूनही आपल्या आरोग्याची स्वास्थ्याची काळजी घेत आहेत आणि दुसरं म्हणजे एस.टी. महामंडळाचा संप असल्यामुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कारण प्रवासाची व्यवस्था नसल्यामुळे भाविक गडापर्यंत पोचू शकत नाहीत
त्यामुळं काही प्रमाणात तरी अजून आमचं असं मत आहे की काही प्रमाणामध्ये भाविकांचं जेवढे असायला पाहिजे तेवढी संख्या गडावर पोहोचू शकली नाही. शिंदे साहेब, आज आपलं चंपाष्टी निमित्त नळवणे येथे एक भव्य दिव्य असं यात्रेचा महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. भाविकांचा कसा प्रतिसाद भेटतोय? या ठिकाणी चंपाषष्ठी आणि सुवर्ण कलशावरून 16 वर्धापन दिनानिमित्त कोरोना सदृश्य परिस्थितीमुळं गेली 2 वर्ष या ठिकाणी यात्रेचा कार्यक्रम संपन्न झाला नाही आणि यावर्षी मायक्रोन काय जो आपला एक नवीन या ठिकाणी विषाणू आल्यामुळं आणि एस टीचा संप महाराष्ट्र राज्यामध्ये असल्यामुळं या ठिकाणी अपेक्षित जी पब्लिक उपस्थिती व्हायला पाहिजे होते तेवढं उपस्थिती आम्हाला या ठिकाणी जाणवत नाही. पण परंतु आम्ही खूप समाधानी आहोत. या सर्व परिस्थिती असताना सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी आपल्या कुलदेवाच्या दर्शनासाठी येऊन या ठिकाणी श्रीचं दर्शन घेत आहेत. या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्या महाप्रसादाचं सेवनही करतायत. तरी उपस्थितीबद्दल आम्ही सर्व मंडळी खुश आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.